हॅलो नमस्कार, मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सकाळचे 9 वाजले. तर इथं बघा मी पोहे बनवायला घेते. तर मी हे पियाचं पाणी आहे बरं का, पियाला पण वापरू शकतो. तर पियाला म्हणजे कसं वरती फिल्टर लावलं आहे म्हणून मी पियाला वापरते फिल्टरचं पाणी, आणि ते सगळं स्वयंपाकाला पाणी वापरते. तर त्याच्यानेच पोहे धुवून घेतले स्वच्छ. नळाखाली धुतलं की बरं पटापट पटापट होतात ते, त्याच्यासाठी ते बरं पडतं आहे, ते योग्य झालं ते माझ्यासाठी तरी. तर 2 नळ आहे, पियाचं पाणी वेगळं, वापरायचं पाणी वेगळं. तर पियाचं पाण्याचा स्वयंपाकाला वापरू शकतो, बाकीचं काय पटापट वापरू शकतो ना, म्हणून नळाचं ते योग्य झालं माझ्यासाठी. असं आता ते पोहे भिजून ठेवलेत आणि कांदा मिरची कापून घेते, आणि माझ्याकडे कोथिंबीरच संपली बरं का. असं ना बिन कोथिंबीरचा पोहा बनवणार आहे. तर कढई घेतली, कढईत तेल टाकलं, आणि त्याच्यानंतर एका साईडला तेल गरम होते ना, तोपर्यंत एका साईडला चाय ठेवून घेते. हे बघा, तर शेंगदाणे भाजून घेते. त्याच्या अगोदर चायमध्ये चायपत्ती साखर सगळं टाकून घेते, आणि एका साईडला दूध पण गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झालं की शेंगदाणे भाजून घेते. तर रात्री माझी मम्मी आणि माझ्या बहिणीचा मुलगा आले, दोघं पण आलेत रात्री. तर तुम्हाला थोड्याच वेळा दाखवते तुम्हाला. तर ते खेळायला लागलेत, बहिणीचं पोरगं आणि माझा पोरगं दोघं पण खेळायला लागलेत. तर मी पोहे बनवून घेते त्यांच्यासाठी. त्याला पण पोहे आवडतात, आम्हा सगळ्यांनाच पोहे आवडतात म्हणून पोहे करून घेते. शेंगदाणे चांगले भाजून घेतलं, त्याच्यानंतर राई जिरा कढीपत्ता आणि मिरची आणि कांदा टाकून चांगलं भाजून घेते. तर पहिले नाश्ता करून घेते. चाय नाश्ता झाला की मग आम्ही खाऊन घेतो, तेव्हा तुम्हाला दाखवते. माझी मम्मी पण दाखवते आणि माझ्या बहिणीचा मुलगा पण दाखवते. कोथिंबीर असायलाच पाहिजे पोहेमध्ये. मला कोथिंबीर हे सगळं आवडतं. आणि मेन म्हणजे तुम्हाला मला पोहे कसे आवडतात तुम्हाला मी सांगते. हे बनवते ना मी, बरोबर बनवते, परफेक्ट आहे. आणि फक्त त्याच्यात कोथिंबीर असायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, बारीक चिरलेली कांदा आणि शेव, बारीक शेव असं आवडतं, आणि लिंबू आवडते. हे बघा माझ्या बहिणीचा मुलगा आणि माझा मुलगा. तर काय केलं माहिती का, त्यांना पैसे भेटलेत, जाऊन पेप्सी आणले आणि पेप्सी घेतले. आणि हे सांगते तुम्हाला, मी पेप्सी घेतले पैसे माझे 10 रुपये आणि 5 रुपये. आजचा वार आहे मंगळवार. तर प्रसाद आणलेला मी रविवारी गेलतो आम्ही. तर रविवार सोमवार मंगळवार, आज मंगळवार आहे. मी म्हटले प्रसाद पण काढून ठेवावं, आणि जेवढं म्हणजे माझ्या ओळखीच्या आणलं त्यांना दोघा तिघांना असं प्रसाद थोडंसं वाटावं, आणि खायला पण होईल. आणि त्याच्यात बघा मला काय भेटलं, अष्टलक्ष्मी आणि कोल्हापूरची महालक्ष्मीचा. आता ते फेकून टाकणार नाही, ते मी ठेवणार एकाच ठिकाणी, व्यवस्थित जपून ठेवणार आहे. मला तर आवडलं ते, आणि बरं झालं ते आलं, ते भेटलं एका ठिकाणी ठेवलं आहे. ते आता ठेवणार, ते फेकणार नाही, काही नाही. तर काय काय लोक करतात माहिती का, ते प्रसाद घेतं, प्रसादवरचं पोस्टर आहे ना ते फेकून टाकतात. आणि फेकून न करता काय करायचं, तर एका ठिकाणी ठेवायचं, आपल्या तिजोरीत वगैरे ठेवायचं, नाहीतर आपल्या पर्समध्ये ठेवायचं. अशा ठिकाणी ठेवायचं की आपलं 5 दिवस तिथं हातच लागायला नाही पाहिजे, अशा ठिकाणी ठेवायचं. आणि इथं बघा मी प्रसाद आहे ना ते सगळं व्यवस्थित खोलून घेते. आणि हे हळद कुंकू आहे ना, माझ्या हळद कुंकूच्या ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे त्याच्यात. ते पण हळद कुंकू टाकून द्यायचं नाही. आणि हे प्रसाद आहे ना हे पण मिक्स करून घेते, आणि जेवढे म्हणजे दोघा तिघांना द्यायचं त्यांना देते, आणि मग बाकीचं आम्ही खाणार आहे. तर माझ्या ओळखीचे आहेत भरपूर जण, त्यांना देणार थोडं थोडं प्रसाद आहे. तर हे सगळं हळद कुंकूचे 2 पाकिट आहेत, ते मी माझ्या डब्यात ठेवणार आहे. आणि मी अजिबात फेकून टाकणार नाही, ते तुम्हाला सांगते. कारण की तुम्ही पण आणत असेल तर फेकून टाकायचं नाही, आपल्या हळद कुंकूमध्ये टाकायचं. तर हे बघा मिक्स करून घेतलं, आणि आता पोहा नाश्ता झाला आहे, आता आम्ही खाऊन घेतो. पोहा पण गरम आहे, चाय पण गरम आहे, पटकन आम्ही नाश्ता करून घेतो. ही बघा माझी मम्मी आणि माझ्या बहिणीचा मुलगा, हा माझा मुलगा आणि मी. आणि आता पटकन आम्ही नाश्ता करून घेतो. नाश्ता करून झाल्यानंतर बाहेर जायचं आम्हाला, त्याच्यासाठी पहिले नाश्ता करून घेतो. कोथिंबीर नाही म्हणून थोडंसं हे झालं आहे, तर आणायचं लक्षातच आलं नाही. घरी आल्यानंतर त्या दिवशी लक्षात आलं आहे, आता तर आणून ठेवते मी. तर मी कशी घेते, 2-2 जुडी आणून ठेवते, कोथिंबीरच्या डब्यात भरून ठेवते, आणि ते बरं पडते. आणि पटकन संपलं की लक्षातच आलं नाही. त्या दिवशी कार्तिकच्या पप्पांनी काल भाजी घेऊन आले रात्री, पण त्यांनी विसरून गेले. त्यांना वाटलं की डब्यात आहे म्हणून विसरून गेले, बाकी सगळं घेऊन आले, फक्त कोथिंबीर घेऊन नाही आले. तर आमचा नाश्ता झाला, आता आम्ही बाहेर जातो. आणि ते बघा कसं झालं आहे, ते गालाच्या खाली बेकार दिसा लागले जरा पण. तर ते जास्तच झालं आहे, कमी झालंच नाही. आता एवढं ऊन आहे तरी पण चाललो आम्ही. तर आता निघालो आहे. तर कुठं चाललं आहे पहिले अगोदर आहे ना सांगते तुम्हाला. तर हे बरका देवी आपलं वडापावच्या बाजूलाच आहे, ते एक्स्ट्रीमचं पार्लरचं,
तिथं फालुदा खायला येणार होतं, पण सगळ्यांनी बदाम मिल्क शेक म्हटलं, नंतर मग बदाम मिल्क शेकच घेतलं. एवढा उन्हात थंडगार भेटलं खायला तर एकदम भारी वाटतं आणि टेस्ट चांगली होती बरं का बदाम मिल्क शेकचं, तर छान लागत होतं. तर नेक्स्ट टाईम परत खायला पण म्हटलं तर इथं येऊ शकतो, एवढं छान टेस्टीला होतं. खाल्लं, त्याच्यानंतर आईस्क्रीम फॅमिली पॅक घेतलं आणि त्याच्यानंतर परत आम्ही मॉलमध्ये चाललो. आता कुठं मोरया मॉलमध्ये जाणार आहे, तुम्हाला दाखवते बघा. बॅग इथं ठेवायचं आणि मोरया मॉलमध्ये घ्यायचं. आणि काय खायला घ्यायचं आहे कार्तिकचं आणि श्लोकचं, ह्या दोघांचंच घ्यायचं आहे. फक्त माझ्यासाठी मी घेणार आहे, तुम्हाला नंतर सांगते मी माझ्यासाठी काय घेणार आहे. आणि हे फक्त त्यांच्या दोघांसाठी खाण्याचं घ्यायला लागले, त्यांचं ते करायला लागले. त्याच्यानंतर मग मी ना माझ्यासाठी लोणच्याचा डबा घेतला. त्याच्यानंतर बाहेर पडलो बिल वगैरे केल्यानंतर. मग नंतर देवगा फाट्यावर गेलं, तिथं कोपऱ्याला स्वीटचं दुकान आहे ना, तिथं ना समोसे घेतले, पार्सल घेतला. तर तिथं खाण्यापेक्षा घरी निवांत बसून खायला होतात. समोसे आणि कचोरी घेतली. त्याच्यानंतर थोडंसं पुढे आले की आंबे घेतले बघा, कार्तिकने घेतलं, त्याच्यानंतर श्लोकने घेतलं आणि माझ्याकडे एक बॅग आहे. हातात ना वजन असलं किंवा बॅग भरपूर असलं ना शूट करायची शक्यता कमी असते. मी तसंच करते, कारण की मोबाईल पकडायचं का बॅग पकडायचं असे होते. मग जेवढं शक्य होतं तेवढं मी करते, असं करते. अर्धं सामान माझ्या हातात आहे, अर्धं सामान श्लोकच्या हातात, अर्धं सामान कार्तिकच्या हातात, असं आहे. त्याच्यानंतर घरी आलो तर जेवलो वगैरे. त्याच्यानंतर संध्याकाळचे 5 वाजले. आता माझी मम्मी चालली घरी. तर माझी मम्मी कशी करते, एकच दिवस राहते, जास्त दिवस राहत नाही, तिला पण वेळ भेटत नाही म्हणून राहते. तर आता माझी मम्मी निघाली, हे बघा श्लोक आणि माझी मम्मी दोघं पण निघाले. जास्त दिवस राहत नाही, एक नाही तर 2च दिवस राहते. त्याच्यानंतर कार्तिक बघा रडायला लागले, माझी मम्मी गेली म्हणून रडायला लागले. त्याला म्हटली चल तुला बाहेर फिरून आणते. तर कारण की माझ्या मम्मीला सोडायला जायचं होतं त्याला, तर कार्तिकच्या पप्पाने घेऊन नाही गेले म्हणून रडायला लागले. तर त्याला म्हटले चल तुला बाहेर फिरून आणते. तिथून आणल्यानंतर बाकीचे कामं करते, पहिले त्याला बाहेर फिरून आणते. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. कार्तिकला फिरून आणते, मग घरातलं काम करा.